आरोपी दत्ता गाडेला घेऊन पोलीस आता न्यायालयाकडे रवाना झालेले आहेत। न्यायालयामध्ये अगदी थोड्याच वेळात दत्ता गाडेला घेऊन पोलीस पोहोचतील। दत्ता गाडे हा या प्रकरणातला आरोपी आहे, नराधम आहे आणि त्याला घेऊन पोलीस आता न्यायालयात थोड्याच वेळात पोहोचतील। रवाना झाले त्यावेळची दृश्य, लाईव्ह दृश्य आहेत। ही सगळं लाईव्ह प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा आहे, कारण अनेक संघटना या आरोपी विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। न्यायालयाच्या परिसरामध्ये सुद्धा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। तर संपूर्ण परिसरात ज्या रस्त्यावरून या आरोपीला पोलीस घेऊन जात आहेत त्या परिसरात सुद्धा मोठा फौजफाटा आणि सोबतच ज्या गाडीतून आरोपीला घेऊन जात आहेत त्या गाडीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा, त्या गाडीच्या पाठीमागे पोलिसांच्या गाड्या, त्या गाडीच्या पुढे पोलिसांच्या गाड्या, अशा मोठ्या फौजफाट्यामध्ये दत्ता गाडेला घेऊन पोलीस न्यायालयाकडे रवाना झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात दत्ता गाडेला घेऊन पोलीस न्यायालयात पोहोचतील। तर न्यायालयाच्या बाहेरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, न्यायालयामध्ये काय होण्याची शक्यता आहे? स्वाभाविकपणे पोलीस जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागतील, काय कशा प्रकारे पोलिसांकडून या संदर्भातलं आर्ग्युमेंट केलं जाऊ शकतं? किती वेळाचं हे अंतर आहे पोलीस स्टेशन पासून ते न्यायालयापर्यंतचं? किती वेळात दत्ता गाडेला घेऊन पोलीस न्यायालयात पोहोचतील? सुरुवातीला 11 वाजता दत्ता गाडेला न्यायालयात आणलं जाईल अशी माहिती होती। पुन्हा 2 वाजता त्याला न्यायालयात आणलं जाईल असं सांगितलं गेलं आणि नंतर दोन्ही बाजूला तणाव होता, न्यायालयाच्या बाहेरही आणि तिकडे लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेरही। आत्ताही न्यायालयाच्या बाहेर अत्यंत आपल्याला शांतता दिसते, पण ही सगळी शांतता तणावपूर्ण शांतता आहे। बघ्यांची गर्दी या सगळ्या भागात आपल्याला बघायला मिळते आहे। आत्ता दत्ता गाडेला काही मिनिटांमध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होईल आणि या सगळ्या मध्ये काय नेमकं सुनावणीत घडतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत सामान्य लोकांसाठी या जिल्हा सत्र न्यायालय परिसरामध्ये येण्यासाठी मज्जाव केला जातो आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सगळी खबरदारी जी आहे ती घेतली जाते असं सांगितलं गेलं। काही वेळापूर्वी याच सगळ्या परिसरामध्ये आंदोलन झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। या आरोपीच्या विरोधात घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर जो पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे तो आपल्याला बघायला मिळतो। ही पोलिसांची मोठी व्हॅन या ठिकाणी अशा पद्धतीच्या किमान 7 ते 8 गाड्या ज्या आपल्याला दिसत आहेत दोन्ही बाजूला, न्यायालयाच्या समोरच्या बाजूला जे 4 नंबरचं गेट आहे आणि दुसऱ्याही गेटवरती पोलिसांचा जो खडा पहारा, मोठी सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये आपल्याला कल्पना आहे। मोठं आंदोलन जे आहे ते लष्कर पोलीस ठाण्याच्या बाहेर झालेलं होतं, न्यायालयाच्या बाहेर देखील मोठं आंदोलन झालं आणि म्हणून हे सगळे जे पोलीस आहेत तो कुठलाही अनुचित प्रकार, कारण नराधम जो आरोपी आहे त्याच्या विरोधात मोठा आक्रोश लोकांमध्ये दिसतोय आणि याच सगळ्या प्रकारात प्रवासाच्या दरम्यान किंवा न्यायालयाच्या समोर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी या सगळ्या पोलिसांकडून घेतली जाते आणि त्याच्यासाठीचा हा सगळा बंदोबस्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या या समोरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतोय। हे न्यायालय आहे, याच न्यायालयात काही मिनिटांमध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। न्यायालयामध्ये नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण संपूर्ण राज्याचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे लागलेलं। अत्यंत थरारक पद्धतीनं या आरोपीला अटक करण्यात आलेली होती आणि अटकेनंतर 11, 2 आणि आता 5 वाजून गेलेले आहेत। आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल, कारण लष्कर पोलीस ठाण्यातून आपण पाहिलं काही वेळापूर्वीच त्या आरोपीला घेऊन पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे आणि हा रस्ता जो आहे तो लष्कर पोलीस ठाण्यापासून न्यायालयाच्या दिशेने येणारा रस्ता आहे आणि तंग वातावरण या सगळ्या परिसरात आपल्याला बघायला मिळतंय। याच रस्त्यानं अगदी काही मिनिटांमध्ये पोलिसांच्या लवाजमात ताफ्यात दत्ता गाडेला आणलं जाईल। मोठा बंदोबस्त ह्याच्यासाठी, कारण त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला जो आहे तो होणार नाही। वेळोवेळी तुमच्याशी बोलत राहू, तुम्ही जोडलेलेच राहा। आपण बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया, कारण जी दुसरी दृश्य आपण पाहतोय, ज्या गाडीमधून, ज्या व्हॅनमधून या आरोपीला आणलं जातंय तिथे सुद्धा मोठा पोलीस फौजफाटा, त्या गाडीच्या आजूबाजूला सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा, गाड्या सुद्धा पोलिसांच्या पाहायला मिळतात। तिकडची नेमकी परिस्थिती काय आपण बालाजी पोद्दार आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेऊया। बालाजी, काय नेमकी परिस्थिती आहे? किती मोठा फौजफाटा हा दत्ता गाडेला न्यायालयापर्यंत आणण्यासाठी म्हणून तैनात करण्यात आलाय आणि सोबतच कुठपर्यंत हा आरोपीला घेऊन पोलीस पोहोचलेले? साधारण किती वेळ लागणार आहे न्यायालयात पोहोचायला? आता साधारण जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ म्हणजे अगदी 20-10 मिनिटांमध्ये हा तपास सगळा पोहोचेल। मात्र पोलिसांचा एवढा फौजफाटा या ठिकाणी की मागे पुढे दत्ता गाडेच्या 4 ते 5 गाड्या आहेत, त्याचबरोबर सिव्हिल ड्रेस मधले सगळे पोलीस आहेत आणि कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिवसभर पोलिसांनी प्रयत्न केले की कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी व्हावी। मात्र कोर्टाने नाकारल्यानंतर अखेर आता 6 वाजता
कोर्टाने सांगितलं थोडी गर्दी कमी झाल्यानंतर घेऊन या आणि त्यानंतर आता ही सगळे जे दृश्य पाहतोय आपण या मोठ्या व्हॅन मध्ये जो आहे तो दत्ता गाडीला बसवण्यात आलेला आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त आहे. रस्ता मोकळा केलेला आहे. आज दत्ता खाडेची जी गाडी आहे त्या गाडीच्या मागे 4-5 पोलीस व्हॅन, पुढे 4-5 पोलीस व्हॅन असा तगडा बंदोबस्त घेऊन जे आहेत ते शहर पूर्ण तणावाखाली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सगळा बंदोबस्त पाहायला खरंय बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये नाही, केवळ न्यायालयाच्या परिसरामध्ये नाही, तर तिथपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यावर सुद्धा हा तगडा पोलीस बंदोबस्त आहे. पुन्हा एकदा जाऊयात, ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी न्यायालयाच्या बाहेरच्या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, काही वेळापूर्वी आंदोलन सुद्धा झालं, पोलिसांकडून धरपकड सुद्धा झाली, आता तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय, रस्ता सुद्धा मोकळा करण्यात आलाय. बरोबर आहे, मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. बघ्यांची गर्दी, कारण या ठिकाणी आपण बघतोय दत्ता खाडेला बघण्यासाठी जो आरोपी आहे नराधम, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, मोठी शिक्षा व्हावी अशी सगळ्यांची मागणी असताना या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा जितका मोठा फौजफाटा आहे, पोलिसांच्या ज्या आपल्याला गाड्या बघायला मिळत आहेत, ताकद कुमक जी सगळी पोलिसांची बघायला मिळते, त्याच्यासोबतच सामान्य लोकांनी देखील या सगळ्या परिसरात गर्दी केली. मगाशी आंदोलन देखील या सगळ्या परिसरामध्ये झालेलं आहे. खरं म्हणजे आता काही मिनिटांमध्ये दत्ता खाडेला या ठिकाणी आणलं जाणार आहे. पोलिसांच्या ताफ्यात दत्ता खाडेला या ठिकाणी लष्कर पोलीस ठाण्यातून पोलीस जे आहेत ते घेऊन रवाना झालेले आहेत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये जी सुनावणी आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या सुनावणीकडे लागलेलं होतं, काय नेमकं सुनावणीत घडतंय, जर दत्ता खाडेनं त्याच्यावरचे सगळे आरोप मान्य केले तर काय नेमका युक्तिवाद होतो, काय निकाल येतो हे पाहावं लागेल. आणि म्हणून याच सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त विक्रांत आपण पाहतोय या सगळ्या न्यायालयाच्या परिसरातला. खरंच ज्ञानेश्वर, हा सगळा बंदोबस्त पाहायला मिळतोय. तुम्ही दोघेही जोडलेलेच राहा. मात्र या सगळ्या दरम्यान आणखी एक गोष्ट घडलेली होती. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील हा आरोपी पुणे पोलिसांनी ऊस चाळून काढला, त्याचा अखेर छडा लावला. मात्र पोलिसांच्या हाती लागण्याआधी त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची सुद्धा माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दोरी तुटल्यानं तो जिवंत राहिला. नराधम दत्ता गाडेच्या गळ्यावर तशा खुणा असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आपल्याला त्याविषयी सुद्धा थोडंसं बोलावं लागणार आहे.